महाराष्ट्रात धर्मांतर विरोधी कायदा अधिकृतपणे लागू झाला आहे। राष्ट्रपतींच्या मंजुरीनंतर हा कायदा आता अंमलात आला असून राज्यात जबरदस्ती, फसवणूक, धमकी किंवा आमिष दाखवून धर्मांतर करणे हा अजामीनपात्र गुन्हा ठरणार आहे। या कायद्यानुसार दोषी आढळल्यास 7 वर्षांपर्यंत कारावास आणि 1 लाख रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे। महाराष्ट्र हा असा कायदा लागू करणाऱ्या राज्यांपैकी एक बनला आहे। सरकारचे म्हणणे आहे की नागरिकांच्या धर्मस्वातंत्र्याचे संरक्षण करणे आणि जबरदस्तीची धर्मांतरे रोखणे हा या कायद्याचा उद्देश आहे। तर विरोधक आणि काही सामाजिक संघटनांनी या कायद्याच्या गैरवापराची शक्यता व्यक्त केली असून यावर राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे। या कायद्याची अंमलबजावणी कशी होते आणि त्याचा समाजावर काय परिणाम होतो याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। पुण्यातील 21 वर्षे प्रलंबित असलेल्या जमीन मोबदला प्रकरणात न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे। अनेक वर्षांपूर्वी विकासकामांसाठी शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली होती, मात्र त्यांना मोबदला मिळाला नव्हता। या प्रकरणावर सुनावणी करताना न्यायालयाने पुणे महापालिका प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आणि महापालिका आयुक्तांच्या खुर्ची जप्त करण्याचे आदेश दिले। या निर्णयामुळे प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून शेतकऱ्यांना न्याय मिळण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे। संबंधित अधिकाऱ्यांवर ही जबाबदारी निश्चित करण्याची मागणी होत आहे। या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे। राज्यातील डॉक्टरांनी 1 दिवसाच्या संपाची घोषणा केली आहे। होमिओपॅथी डॉक्टरांना विशिष्ट प्रशिक्षणानंतर आधुनिक वैद्यकाची परवानगी देणाऱ्या शासन निर्णयाच्या विरोधात ही भूमिका घेण्यात आली आहे। इंडियन मेडिकल असोसिएशनसह अनेक डॉक्टर संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे। त्यांचे म्हणणे आहे की यामुळे रुग्णांच्या सुरक्षिततेवर परिणाम होऊ शकतो। सरकारने मात्र हा निर्णय आरोग्य सेवा अधिक मजबूत करण्यासाठी घेतल्याचे सांगितले आहे। या आंदोलनामुळे काही आरोग्य सेवांवर परिणाम होण्याची शक्यता असून नागरिकांनी आवश्यक असल्यास आधीच माहिती घेण्याचे आवाहन करते। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील शाळांमध्ये अंमली पदार्थांविरोधात जनजागृती करणारे विशेष धडे अभ्यासक्रमात समाविष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत। विद्यार्थ्यांना लहान वयातच व्यसनांच्या दुष्परिणामांची माहिती मिळावी आणि व्यसनमुक्त समाज घडवण्यास मदत व्हावी हा या निर्णयामागचा उद्देश आहे। शिक्षण विभाग लवकरच याबाबत मार्गदर्शक सूचना जारी करणार असून शाळांमध्ये विशेष उपक्रमही राबवले जाणार आहेत। या निर्णयाचे अनेक शिक्षणतज्ज्ञांनी स्वागत केले आहे। अभियांत्रिकीच्या डायरेक्ट सेकंड इयर प्रवेशासाठी कॅपचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे। विद्यार्थी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपला सीट अलॉटमेंट निकाल पाहू शकतात। ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला आहे त्यांनी नियोजित वेळेत प्रवेश प्रक्रिया पूर्ण करणे, कागदपत्रांची पडताळणी करणे आणि संबंधित महाविद्यालयात हजर राहणे आवश्यक आहे। उच्च शिक्षण घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे।